तुम ही तो मेरा जीवन हो, अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं। ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। पीठ लावून पातळ भाजी कर मेथीची आणि वरून लसूण आणि लाल मिरचीची फोडणी घाल। सासूबाईंना तशी भाजी खूप आवडते, हो ना? आई, काय रे? मी ऑफिसला जायचं ठरवलंय। अरे वा, छानच। हो, खूपच छान। पण भाऊजी, तुम्हाला शेतीवाडीत इंटरेस्ट आहे ना? अगं वहिनी, आपल्या शेतात गडी काम करायला कमी आहेत का? दादा इतकी वर्ष झाले धंद्यात खपतोय, आणि आई, वेद आणि सौरभ पण आता कामाला जायला लागले। आता मला मागे राहून कसं चालेल? खरंय, आपल्या उद्योगधंद्यात घरातली आणि विश्वासातली माणसं लागतातच। विठा, काय हसते बघ? आनंद वाटला ना? प्रमिला, आनंदाची बातमी आहे। तेव्हा आपण सगळे घरी असू ना, त्या दिवशी एक छान मस्तपैकी जेवणाचा बेत कर। हो, विठाला जास्त माहिती आहेत भाऊजींच्या आवडीनिवडी। मी आणि विठा मिळून छान स्वयंपाक करू। मी तुला सांगितलं आणि तू तिला सांगितलंस। नेहमीच आहे, तू आधी आलीस वाड्यात, विठा नंतर आलीये। आणि तुला भिकाजीच्या आवडीनिवडी ठाऊक आहेतच ना? बरं, ठीक आहे, मी करते सगळा स्वयंपाक। तूच कर। हो, विठाकडून माझी वेगळी अपेक्षा आहे। काय? काय आहे? सौरभच्या जन्मानंतर या वाड्यात लहान मुलाचा रडण्याचा हसण्याचा आवाज ऐकू आला नाही। तेव्हा भिकाजी, विठा ह्या आता मनावर। या वाड्यात लवकर पाळणा हलू दे।